मुंबईमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झालाय। एनसीबीने मुंबईमध्ये 249 किलो कोकेन पकडलेला आहे आणि पकडलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1745 कोटी रुपये इतकी किंमत आहे। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्स पोस्ट करत ही घोषणा केली आहे। बॉटम टू टॉप तपासाचं हे उत्तम उदाहरण असल्याचं अमित शहांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मृत्युंजय, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मोठा पर्दाफाश झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। कशा पद्धतीने हे सगळं उघडकीस आलं, आतापर्यंत काय काय हाती लागलंय? नक्कीच प्रज्ञा, एक मोठा यश एनसीबी मुंबई या संस्थेला मिळालेला आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे मुंबईमध्ये आहे, एक कारवाई केली आहे। यामध्ये 349 किलो हाय ग्रेड कोकीन जप्त केले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये किंमत सुमारे 1745 कोटी आहे। आपण समजू शकतो हे किती मोठ्या प्रमाणाचा हे कोकीन होता आणि स्वतः देशाचे जे केंद्रीय गृहमंत्री आहे अमित शहाने एनसीबी मुंबईची कौतुक केली आहे आणि स्पष्ट केलं आहे की जे त्यांचा धोरण आहे की जे ड्रग्ज मुक्त देश व्हावा यासाठी एक एनसीबी मुंबईने खूप चांगलं काम केलं आहे। आतापर्यंत एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन एनसीबी मुंबईकडे आलेला नाहीये, पण सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे की देशात एक छोटा गँग पकडला गेला होता, म्हणजे काही जे पेडलर्स होते ते पकडण्यात आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा एक पूर्ण नेक्सस समोर आला आणि हा नेक्सस आंतरराष्ट्रीय नेक्सस होता आणि एक छोटा पेडलर पासून जे टॉप नंबर 1 चा जे ड्रग रॅकेट चालवणारा माणूस होता तोपर्यंत एनसीबी मुंबईची टीम पोहोचली आहे आणि एक मोठा खुलासा झालेला आहे। 1745 कोटीच्या ड्रग्ज कोकीन, हाय ग्रेड कोकीन आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून अटक होण्याची शक्यता आहे। यामध्ये एनसीबी मुंबई सोबत इतर जे एजन्सीज आहेत त्यांचाही खूप सहकार्य मिळालेला होता असंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि एक मोठा कारवाई केली गेली आहे। अजून सूत्रांकडून माहिती मिळत आहे की अजून कारवाई सुरू आहे, म्हणून काही ऑफिशियल फोटो व्हिडिओ समोर आलेले नाही आहेत, पण थोडक्या वेळात एनसीबी मुंबई एक ऑफिशियल प्रेस रिलीज देणार आहे आणि जे इतर माहिती आहे ते शेअर करणार आहे। पण एक मोठा अचीवमेंट आहे एनसीबी मुंबईचा आणि त्याचं कौतुक आपण बघतोय की स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनीही केलं आहे। सध्या 49 किलो एवढं मोठ्या प्रमाणात कोकेन भारतामध्ये आलं कुठून, मुंबईमध्ये आलं कुठून आणि त्यानंतर ते कुठे कुठे जाणार होतं, हे नेक्सस कुठपर्यंत पोहोचलेलं होतं, त्या संदर्भात काही कळलंय? जी आपल्याला एनसीबी मुंबईकडनं जी माहिती सूत्रांकडनं मिळत आहे की 349 किलो हाय ग्रेड कोकीन आपल्या देशामध्ये येणं आणि पेडलर्स पर्यंत हे जे डिस्ट्रीब्यूट झालं होतं याच्यावर एनसीबी मुंबई काही महिन्यापासून, काही वर्षापासून काम करत होती। मोस्ट ऑफ जे आपले ड्रग्सचे केसेस असतात त्यामध्ये जे छोटे पेडलर्स असतात ते त्यांना अटक करण्यात येतो, पण जे मोठे खिलाडी आहेत, जे आरोपी आहेत तोपर्यंत एनसीबी पोहोचू शकत नाही कारण ते देशाच्या बाहेरून ऑपरेट करतात। पण या प्रकरणांमध्ये काही महिन्यापासून काम सुरू होता आणि हे जे रॅकेट आहे झिरो ते टॉप, यानी आपण म्हणतो टॉप ते बॉटम असा एक नेक्सस बस करण्यात आलेला आहे। आता हे कुठून हे चालवत होते, कशा पद्धतीने चालवत होते हे स्पष्ट झालेलं नाहीये कारण आतापर्यंत अधिकारिक स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये, पण नक्कीच एक मोठा रॅकेट बस झालेला आहे। देशभरात हे पसरलेला रॅकेट होता। 349 कोटी हाय ग्रेड कोकीन म्हणजे आपण समजू शकतो जसा त्याच्या मार्केटमध्ये एक अंदाज किंमत आहे 1745 कोटी रुपयाचा ड्रग्स, तर एक मोठा रॅकेट बस झालेला आहे आणि थोडक्यात वेळात जे ऑफिशियल माहिती आहे ते एनसीबी मुंबई शेअर करणार आहेत, पण नक्कीच एक मोठा रॅकेट बस करण्यात आला आहे। म्हणून स्वतः आपण बघतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केलंय, आपल्या एक्स पोस्टवर लिहून त्यांनी एनसीबी मुंबईचं कौतुक केलंय। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।